नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून 10वीच्या वर्गात जे विद्यार्थी शिकतायत त्या विद्यार्थ्यांसाठी एक रिव्हिजन म्हणून 2020 पासून 2023 पर्यंतचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्या पेपर मधला क्वेश्चन नंबर 1 जो आहे म्हणजेच आपला अर्थात एमसीक्यू जो एमसीक्यू क्वेश्चन आहे तो एमसीक्यू क्वेश्चन या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। लक्षात, ज्या विद्यार्थ्यांचं रिव्हिजन बाकी आहे त्या विद्यार्थ्यांनी फक्त हा जर व्हिडिओ जर पाहून गेला ना तर त्यांना क्वेश्चन नंबर 1A मधला जे काही 4 मार्काचा क्वेश्चन आहे आपला बेटा ते 4 मार्क तुम्हाला सहज मिळतील। लक्षात, याचा दुसरा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही। काही क्वेश्चन तर असे आहेत जे क्वेश्चन पाठीमागच्या परीक्षेला पडले होते आणि तेच क्वेश्चन नंतरच्याही परीक्षेला पडलेत। कदाचित तसंही यावेळेस होऊ शकतं, त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा। ओके, पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना पाठवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। ओके, चला तर पाहूया। बघा, पाठीमागच्या वर्षामध्ये म्हणजे पीवायक्यू क्वेश्चन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय। चला बघा इकडे, याच्यामध्ये एक लक्षात ठेवा 2020 पासून सुरुवात करतो बेटा। 2020 मार्च 2020 ला एक क्वेश्चन पडला होता। काय म्हणतं बघ, पार्ट 1 चा आपण पाहतोय। लक्ष दे इकडे बघ, 2020 ला काय सांगत होतं, इन दी फॉर्मेट ऑफ जीएसटीआयएन। ओके, म्हणजे जो जीएसटीआयएन जो तुझा नंबर आहे किती अंकाचा असतो रे? मी सांगितलं होतं पाठीमाग जीएसटीआयएन नंबर किती याचा असतो? 15 अंकाचा असतो। माहिती आहे ना तुला? लक्षात, जीएसटीआयएन नंबर किती अंकाचा असतो आपला? 15 अंकाचा असतो। म्हणजे आपलं उत्तर काय होऊ शकतं रे? ऑप्शन नंबर ए, म्हणजे किती? 15 अंक। कळतं? ओके, चल लगेच दुसरा क्वेश्चन बघूया। त्याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन होता बघ, काय म्हणतं, इफ दी फॉलोइंग इक्वेशन विच वन इज दी क्वाड्रेटिक इक्वेशन, म्हणजे खालीलपैकी कोणतं एक इक्वेशन आहे जे की क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते आपल्याला काय करायचंय? सांगायचंय। बरोबर आहे ना? आता एक क्वाड्रेटिक इक्वेशन जर तुला जर सांगायचं असेल तर बघ, पहिले इक्वेशन होऊ शकतं का क्वाड्रेटिक इक्वेशन? ऑप्शन नंबर ए काय सांगतं आपण या ठिकाणी बघूया। ऑप्शन नंबर ए मध्ये काय म्हणतंय, 5/x - 3 = x² आहे ना। आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेव, आता हा जो खालचा x आहे तो x आपल्याला घालवावा लागतो। मग खालचा x घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल रे? पूर्ण इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल है ना? पूर्ण इक्वेशनला x ने मल्टिप्लाय करावं लागेल। मग x ने मल्टिप्लाय करत असताना काय होतं, x × 5/x - 3 × x = x × x² असं होतं। मग असं केल्यानंतर हे क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होईल का रे? होणार नाही। मग हा पहिला ऑप्शन बरोबर आहे का आपला? नाहीये। ठीक आहे, ऑप्शन नंबर बी चा विचार करूया। ऑप्शन नंबर बी मध्ये काय, x × x या दोघांचं काय करावं लागेल आपल्याला? मल्टिप्लिकेशन करावं लागेल। आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन करत असताना x × x किती होतं? x² होतं। त्याच्यानंतर हा प्लस जशा तसं ह्या x न परत या पासला मल्टिप्लाय केल्यानंतर किती होतं? 5 × x किती होतं? 5x होतं। देन ओके, इथपर्यंत झालं। प्लस किती आहे तुझं? 4 = 0। हा क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का रे? आहे ना क्वाड्रेटिक इक्वेशन। मग बाकीच्यांची बघण्याची गरज आहे का तुला? अजिबात नाही। कोणता ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन नंबर बी। ओके, इथपर्यंत काय अडचण नाहीये। चल पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर 3 याच्यामधला क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघ काय सांगतं इथं बघ, 2020 पासून 2023 पर्यंतचे सगळे क्वेश्चन्स मी या ठिकाणी करणार आहे। ओके, बघ क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगतं बघ रे बेटा इकडं, काय म्हणतं, फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल x अँड y, दोन व्हेरिएबल दिलेत। पहिले व्हेरिएबल कोणता आहे? x, दुसरे व्हेरिएबल कोणता आहे? y। याच्यामध्ये dx ची व्हॅल्यू दिल्या बघ, किती आहे? 49 आहे। इथे लिहून घ्यायचं dx = किती आहे रे? 49 आहे। जर तुझा dx जर 49 जर असेल, त्याच्यानंतर ना जर dx 49 आहे तर dy किती दिले बघूया। त्याच्यानंतर ना dy, ओके, dy = किती आहे तुझ्याकडं? -63 आहे। देन d = किती आहे? 7 आहे। जर काही क्वेश्चन मध्ये इथं असं सांगतंय, इथं कधी कधी x ची व्हॅल्यू काढायला विचारतं, कधी कधी y ची व्हॅल्यू काढायला विचारतं। जर x ची व्हॅल्यू जर काढायचं असेल तर तुला फॉर्म्युला माहित आहे बघ, काय आहे? क्रॅमर्स मधला आहे। बरोबर आहे? ठीक आहे, काय आहे x ची व्हॅल्यू काढण्यासाठी? x = dx/d है ना। आणि y काढण्यासाठी काय फॉर्म्युला? dy भागिले d। बरोबर आहे? आता काय सांगितलंय ह्याच्यामध्ये, काय सांगितलंय, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? कशाची व्हॅल्यू काढायचं बाळा? x ची व्हॅल्यू काढायचं आहे। x ची व्हॅल्यू जर तुला काढायची असेल तर फॉर्म्युला काय तयार होतो? x = dx/d है ना। मग काय करणार इथं? x = dx ची व्हॅल्यू किती आहे तुझ्याकडं? -63 आहे। बरोबर आहे ना? ठीक आहे, देन d ची व्हॅल्यू किती आहे तुझ्याकडं? 7 आहे है ना। dx ना, dx किती आहे बाळा? 49 आहे, 63 नाही। dx किती आहे तुझ्याकडं? 49 आहे। 63 हा dy आहे, लक्षात। ठीक आहे, इथे घे 49 डिवायडेड बाय किती येणार? 7, 7 7 49। देन x = किती येणार आहे? 7 आहे का ऑप्शन मध्ये? आहे बघ, ऑप्शन नंबर ए। ओके, कळतंय? असे साधे क्वेश्चन्स विचारले जातात एमसीक्यू मध्ये। ओके, हा क्वेश्चन खूप वेळेस विचारलेला आहे, त्यामुळे अशा क्वेश्चन कडे आपण लक्ष द्यायचं आहे। त्यानंतर चौथा क्वेश्चन बघ, तुला काय विचारलंय? प्रोबॅबिलिटी चॅप्टर मधला आहे बघ। कोणत्या चॅप्टर मधला आहे? प्रोबॅबिलिटी चॅप्टर मध्ये। बघ, प्रोबॅबिलिटी चॅप्टर मध्ये सुद्धा एमसीक्यू तुला विचारले जातात। ठीक आहे, या प्रोबॅबिलिटी चॅप्टर मध्ये कुठे गेलं रे?
या प्रोबॅबिलिटी चॅप्टर मध्ये बघ काय सांगितलंय, एक मिनिट, या प्रोबॅबिलिटी चॅप्टर मध्ये काय सांगितलं बघूया, एक मिनिट फक्त. किधर गया, एक मिनिट. चल लवकर, चल 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 चल, होता येईल तेवढं कमीत कमी वेळामध्ये जास्तीचे क्वेश्चन आपण पाहण्याचा प्रयत्न करू. ओके, फक्त ओपन होते. चल, हा किती नंबरचा आहे, हा 4 नंबर. चल, हाच क्वेश्चन आपण पाहतोय. चल बघ, या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं बघ इकडं, या क्वेश्चन मध्ये बघ काय सांगितलंय. या क्वेश्चन मध्ये असं सांगितलं, क्वेश्चन नंबर 14 आहे, 2020 मार्च 2020 मधला. काय सांगते, नंबर ऑफ ए इज इक्वल 2 दिलेलं आहे तुला. आता बघ, नंबर ऑफ ए इज इक्वल जर 2 जर या ठिकाणी जर दिलेलं असेल, हे बघ, त्याच्यानंतर पी ऑफ ए इज इक्वल 1 बाय किती दिले, 5 दिलेलं आहे. देन नंबर ऑफ एस काढायचंय. आता नंबर ऑफ एस काढण्यासाठी एक लक्षात ठेव, एखाद्या ह्याची इव्हेंटची जर तुला प्रोबॅबिलिटी जर काढायची असेल तर फॉर्म्युला काय तयार होतो, पी ऑफ ए ची तुला प्रोबॅबिलिटी काढायचंय. तर पी ऑफ ए इज इक्वल, याचा फॉर्म्युला असा तयार होतो बेटा, नंबर ऑफ ए डिवायडेड बाय काय होतं, नंबर ऑफ एस तयार होतं. आता बघ, ह्याच्यामध्ये पी ऑफ ए तुला दिले, जशाच तसं व्हॅल्यू टाक त्याची, 1/5 इज इक्वल नंबर ऑफ ए सुद्धा किती दिलाय, किती आहे, 2 आहे. आणि नंबर ऑफ एस तुला काढायचे म्हणून जशाच तसं घेणार बघ. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेव, आता बघ हा 1/5 आहे ना. आता हा 1/5 आपल्या जागेवरती, हा नंबर ऑफ एस इक्वलच्या राईट साईडला कशामध्ये आहे बेटा, डिव्हिजन मध्ये आहे. जर लेफ्ट साईडला आलं तर कशामध्ये होतो, मल्टिप्लिकेशन होतो. नंबर ऑफ यस इज इक्वल, पुढे काय राहिलं, 2च राहिलेलं आहे बघ. देन आता नंबर ऑफ यस तुला काढायचंय म्हणून नंबर ऑफ यस आपल्या जागेवरती इक्वल लिहिल्याबरोबर कधीही इक्वलच्या समोरची संख्या लिहायची. शिल्लक राहिलेले 1/5, याच्यामधलं 5 इक्वलच्या लेफ्ट साईडला कशामध्ये आहे, डिव्हिजन मध्ये आहे. राईट साईडला गेल्यानंतर कशामध्ये होतं, मल्टिप्लिकेशन होतं, इंटू 5. आता हा 1 शिल्लक राहिला, याची गरज आहे का, अजिबात नाही. देन नंबर ऑफ यस इज इक्वल 5 दून किती झाले रे, 10 आहे का ऑप्शन मध्ये, आहे का, हा ऑप्शन नंबर सी राईट आहे. कळतंय, लक्षात बघ. 2020 चा आपण या ठिकाणी सोडवला. आता बघ पुढच्या क्वेश्चन कडे आपण जाऊया. पुढचा कोणता आहे बघ, नोव्हेंबर 2022 आहे, लक्षात. आता बघ, नोव्हेंबर 2022 मध्ये सुद्धा काही क्वेश्चन तुला नोव्हेंबर 2020 आहे, काही क्वेश्चन तुला मार्च 2020 मधले सुद्धा पाहायला मिळतील इथं. म्हणजे काही क्वेश्चन सिमिलर आहेत, लक्षात ठेव. तुझ्या पुस्तकाच्या बाहेरचा अजिबात नाहीये, लक्षात ठेव. जेवढं तुला सोपं आहे ना, तेवढा पहिला क्वेश्चन सगळ्यांना इझी आहे. जे नापास व्हायचे क्वेश्चन पोर आहेत ना, त्यांना वाटतं की मी नापास होतोय, हा व्हिडिओ बघून जावा, सरळ 4 मार्क फुकट मध्ये घेऊन जाचाल. एक्स्ट्रा पुस्तक उघडायचीच गरज नाही तुम्हाला. इथं बघ रे, टू ड्रॉ ग्राफ ऑफ, एक ग्राफ तुला ड्रॉ करायचंय. ग्राफ ड्रॉ करण्यासाठी या ठिकाणी काय म्हणलंय, ग्राफ ड्रॉ करण्यासाठी 4x + 5y = 19. एक इक्वेशन दिले बघ बेटा तुला. काय इक्वेशन दिलंय, 4x + 5y = 19. हे इक्वेशन आहे. पुढे काय म्हणता, व्हॉट विल बी दी व्हॅल्यू ऑफ y, कशाची व्हॅल्यू काढायची तुला, y ची व्हॅल्यू काढायचंय. जर y ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर तुला काय दिले, x = किती दिले, 1 दिलेलं आहे. आता x = 1, हे बघ इथं दिलं बघ, x = किती दिले बेटा तुला, 1 दिलेलं आहे. म्हणजे काय करायचं बघ, हे जे इक्वेशन तुला दिलेलं आहे, कोणतं इक्वेशन आहे, हे लिनियर इक्वेशन आहे. या लिनियर इक्वेशन मध्ये तुला जिथं जिथं x दिसतं तिथे किती टाकायचंय, 1 टाकायचंय. बाकी जशा तसं काही ताण घ्यायचा नाही. इथं बघ, हा 4 इंटू x, दोघांच्या मध्ये सांगायचं असतं इंटूचं. x ची व्हॅल्यू तुला दिली बघ, किती आहे, 1 आहे, प्लस किती येणार, 5y = किती येणार बेटा, 19. 4 × 1 = 4 प्लस किती येणार बेटा, 5y = किती येतं रे, 19 येतं. एक लक्षात घे, मी काय सांगितलंय, ज्याची व्हॅल्यू काढायचं त्याला अगोदर घ्यायचं, y ची व्हॅल्यू काढायचे, पण सोबत कोण आहे, नवरी सोबत कलवरी आहे बघ, हिला बी सोबत घ्यायचं है ना. ठीक आहे, 5y = किती येणार बेटा, 19. आता बघ, हे 4 इक्वलच्या लेफ्ट साईडला कशामध्ये रे, प्लस आहे. राईट साईडला गेल्यानंतर काय होतं, -4 होतं. देन 5y = आता 19 मधनं 4 गेले, किती राहिले, 15 राहिले. देन y = हा 15 आहे. 5 इकडे कशामध्ये, मल्टिप्लिकेशन, इकडे आला डिव्हिजन. y = 5 3 = 15. y = किती आलं रे बेटा, 3. आहे का ऑप्शन मध्ये, आहे बघ, ऑप्शन नंबर बी. कळते का, सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत. चल पुढचा क्वेश्चन, थोडा फास्ट घेतो व्हिडिओ, कारण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स कसे घ्यायचे आपल्याला ते आपण प्रयत्न करतोय. चल थोडस फास्ट घेतोय. देन बघ पुढे काय सांगतं, व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर. आता बघ, कुठल्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे, कोणत्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे, ठीक आहे. आता बघ, याच्यामध्ये एक लक्षात ठेव, कुठल्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे बघ. ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडस बघ, जरा मिस्टेक व्हायला, थांब एक मिनिट फक्त. हा चल, काय म्हणतं, व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 10. ओके, आता बघ,
पहिल्या 10 जे काही संख्या आहेत बघ काय म्हणतं, व्हॉट इज द सम ऑफ दी फर्स्ट 10 नंबर. लक्षात. आता जे काही पहिल्या 10 नंबर्स आहेत त्याचं काय करायचं, सम करायचं, त्याची बेरीज आपल्याला काढायची आहे. पहिले 10 नंबर कोणते असू शकतील रे? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे, 10 आहे. या सगळ्यांची बेरीज किती येते आपल्याला काढावं लागेल. एक लक्षात ठेव, ज्यावेळेस तुला सम हा शब्द येतो आणि त्यावेळेस जर तुला एपी मधला अर्थमॅटिक प्रोग्रेशन मधला हा क्वेश्चन आहे बघ बेटा. आता बघ ह्याच्यामध्ये ज्यावेळेस असं समाचा शब्द ज्यावेळेस येतो ना बेटा, त्यावेळेस तुला काय करायचं असतं माहितीये का, एसएनचा फॉर्म्युला वापरायचा. काही पोरं काय करतात माहितीये का, टीएनचा फॉर्म्युला वापरण्याचा प्रयत्न करतात. पण जर टीएनचा जर फॉर्म्युला जर तू जर वापरलास तर मग गेला, एक मार्क गेला. आणि कसं आहे, एमसीक्यू मध्ये जर मार्क गेला की मग 99 अडकलं. 99 आपल्याला अडकायचं का, अजिबात नाही है ना. म्हणून एसएनचा फॉर्म्युला वापरायचा. एसएनचा फॉर्म्युला तुला चांगल्या पद्धतीने मध्ये माहित आहे. एसएन इज इक्वल काय फॉर्म्युला बेटा, एसएन इज इक्वल काय आहे, एसएन इज इक्वल काय फॉर्म्युला आहे आपला, एसएन इज इक्वल n/2, एक ब्रॅकेट आहे याच्यामध्ये 2a, परत छोटा ब्रॅकेट आहे n-1, ब्रॅकेट क्लोज आहे, पुन्हा मोठा ब्रॅकेट क्लोज आहे. बरोबर आहे का. आता बघ ह्याच्यामध्ये काय करणार, आता हा n आहे, n म्हणजे किती असणार आहे, पहिल्या 10 ना, म्हणजे n बरोबर किती असेल 10, म्हणजे s10 इज इक्वल n 10 आहे डिवायडेड बाय 2 आहे. लक्षात. देन हा 2 a ची व्हॅल्यू किती आहे रे, आता a किती आहे दिलं नाही, सर असं कसं. आता बघ ह्याच्यामध्ये पहिल्या 10 म्हटलंय ना, पहिल्या 10 म्हणजे 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असं वाढत जाणार आहे ना, है ना. म्हणजे ए बरोबर पहिला नंबर असतो, ए बरोबर किती असणार आहे 1 असणार आहे. दोघांच्या मध्ये साइन इंटूच. ओके. एन किती आहे तुझं 10, मायनस किती येणार आहे बेटा 1. डी चा किती असेल, 2 मधून 1 गेला, 1च असणार आहे ना. लक्षात. ठीक आहे. म्हणजे पुढच्या नंबर मधनं पाठीमागचा नंबर आपण काय करतो, डी काढण्यासाठी मायनस करतो है ना. देन आता बघ ह्याच्यामध्ये इथे किती येणार, बे 10, बे 1 बे. ओके. आता 10 मधून हे बघ इकडं 10 मधून 1 गेले, किती राहिले 9, 9 1 9, म्हणजे किती येणार, इथं प्लसचं साइन आहे बघ. लक्षात. ठीक आहे. किती येणार 9 येणार बेटा इथं है ना. ठीक आहे. आता जर 9 आलं तर हा 5 आपल्या जागेवरती, दोघांच्या मध्ये साइन कशाचं असतं, मल्टिप्लायचं. 9 2 किती झाले 11, 11 5 55 आहे का ऑप्शन मध्ये 55, बघ बरं कुठे आहे ऑप्शन नंबर ए. कळतंय. ठीक आहे. सोपे सोपे क्वेश्चन आहेत, जास्त अवघड नाहीये. चल बघ थोडा फास्ट जाऊया. ओके. देन दुसरा झाला. चल 3 नंबरचा क्वेश्चन बघ. याच्यामध्ये 3 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतं, फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज द क्वाड्रेटिक इक्वेशन. झाला होताच बघ पाठीमागच्या है ना, पाठीमागच्या पण क्वेश्चन मध्ये हाच उत्तर सांग बरेच काय येईल, ऑप्शन नंबर बी. लक्षात. याला काय जास्त चर्चा करत बसायची गरज आहे का, पाठीमागं झाली है ना, याला जास्त आपण चर्चा करत बसायची नाही. बघ पाठीमागचे जे क्वेश्चन्स पडले होते तेच क्वेश्चन जशा तसंही पडू शकतात. ओके. चल ह्याच्यामध्ये काय म्हणतं, ही सुद्धा पाठीमागं क्वेश्चन पडला होता बघ. काय म्हणतं, इन द फॉर्मॅट ऑफ द जीएसटीआयएन नंबर. जीएसटीआयएन नंबर लक्षातच ठेवून जायचा, किती अंकाचा आहे 15 अंकाचा आहे ना. देन त्याच्यानंतर ऑप्शन नंबर किती येऊ शकतं, डी. तिथं काय होतं, फक्त पहिल्या किंवा दुसऱ्या ऑप्शनला कुठेतरी असेल, ऑप्शन बदलू शकेल पण जीएसटीआयएन चा नंबर आकडा बदलू शकेल का, बदलणार नाही. ऑप्शन नंबर किती येऊ शकतं, डी येऊ शकतं. ओके. चल 2020 संपलंय, 2022 कडे जातोय. आता 2022 मध्ये मार्च 2022 चा पहिला क्वेश्चन आहे बघ, या बघ पाठीमाग 2020 मार्च 2020 ला सुद्धा तोच क्वेश्चन पडलाय. ओके. देन त्याच्यानंतर नोव्हेंबर 2020 ला सुद्धा तोच क्वेश्चन पडलाय. परत मार्च 2022 ला, आता 21 चा पेपर सर का घेतलं नाही, मला कोरोना झालता, पेपर झाले नव्हते. लक्षात. ओके. बघ आता मार्च 2022 ला सुद्धा तोच क्वेश्चन आहे, विच वन इज क्वाड्रेटिक इक्वेशन. हा एक क्वाड्रेटिक इक्वेशन सांगा कोण आहे, ऑप्शन नंबर बी आहे. जशा तसे क्वेश्चन्स आहेत, त्याच्यावर सुद्धा मी जास्त चर्चा करणार नाही है ना. देन चल पुढे जाऊया. बघ पुढच्या क्वेश्चन मध्ये काय सांगते बघ, इथं बघ काय म्हणतं, इफ फर्स्ट 4 टर्म ऑफ एपी आर, जे काय आहे ते आपण बघूया. हुज फर्स्ट इज -2, म्हणजे ए ची व्हॅल्यू दिली बघ बेटा इथं. बघ काय केलंय याच्यामध्ये, हे बघ काय केलं माहितीये का, ए इज इक्वल किती असणार आहे तुझं 2 आहे म्हणतंय, म्हणजे ए बरोबर किती असेल बेटा तुझं, थांब 1 मिनिट. हा चल, ए बरोबर किती आहे इथं, ए बरोबर तुझं आहे -2. देन डी बरोबर सुद्धा दिलंय बघ तुला, काय म्हणतंय कॉमन डिफरन्स म्हणजे डी, तो सुद्धा किती आहे -2 आहे. आता अशी कुठली एपी आहे ज्या एपी मध्ये ए बरोबर -2 आहे, डी बरोबर पण -2 आहे. लक्षात. अशी कुठली एपी आहे बघूया बरं. आता बघ ह्याच्यामध्ये हिता आहे ए बरोबर -2, पण डी बरोबर काढत असताना 0 मधून -2 जर मायनस केलं तर काय येईल रे, +2 येईल ना. कसं येईल आता याच्यामध्ये बघ, कारण ज्यावेळेस आपण डिफरन्स काढतो, कॉमन डिफरन्स काढत असताना सेकंड नंबर मधनं फर्स्ट नंबर आपण मायनस करतोय.
बरोबर आहे. आता याच्यावरती जास्त चर्चा करण्याची गरज नाही है ना. आता बघ दुसऱ्यामधून पहिला ज्यावेळेस आपण मायनस करतो त्यावेळेस आता 0 म्हणजे काय तर हे बघ 0 मायनस मायनस 2 0 मायनस मायनस प्लस 2 उत्तर काय तर प्लस 2 आहे का. कॉमन डिफरन्स आपल्याला मायनस मध्ये पाहिजे. बघ आता 2 नंबर मध्ये काय येऊ शकतं. 2 नंबर मध्ये हा -2 आहे बरोबर, -2 आहे बरोबर आहे लक्षात. पण आता 4 मधून जर मायनस केला इकडे बघ रे 4 मायनस 2 लक्षात काय येणार 4 मायनस मायनस प्लस ठीक आहे 2 4 2 किती झाले 6 झाले. हा पण येईल का येणार नाही. लक्षात ऑप्शन नंबर ए नसेल, ऑप्शन नंबर बी सुद्धा नसेल लक्षात. नाही ऑप्शन नंबर सी मध्ये बघूया काय आहे. बघ शी बघ इकडं आता बघ ह्याच्यामध्ये काय म्हणताय. ए तर आहे सगळीकडे आहे, फक्त कॉमन डिफरन्स आपल्याला शोधायचंय. -4 मायनस लक्षात -2 -4 आपल्या जागेवरती मायनस मायनस प्लस 2 मायनस प्लस काय होतं रे मायनस होतं है ना. म्हणजे 4 मधून 2 गेले किती राहिले 2 राहिले. साइन देत असताना मोठ्या संख्येचा -2 आलं बघ. ऑप्शन नंबर कुठला बरोबर असेल. ऑप्शन नंबर सी. डी बघायची गरज आहे का नाही. ओके चल पुढचा क्वेश्चन काय म्हणता. पुढचा क्वेश्चन 2 झाले है ना. चल तिसरा क्वेश्चन मध्ये बघ परत क्रेमर्स वरती आला बघ. डिटर्मिनंटचे क्वेश्चन असतातच एमसीक्यू मध्ये, तेच क्वेश्चन बार बार रिपीट होईल. मी ते क्वेश्चन स्किप केले नाहीत का तर तुला दाखवून द्यायचं होतं बाबा तेच क्वेश्चन विचारतात, तेच क्वेश्चन परीक्षेला पडतात. त्यामुळं प्रिव्हाइस इयरचे जे काही क्वेश्चन्स पेपर आहेत ते क्वेश्चन्स पेपर आपण काय केलं पाहिजे बेटा सोडवलं पाहिजेत. म्हणून मी क्वेश्चन स्किप केलं नाही, ते क्वेश्चन्स घेतले. त्याच्यावरती काय सांगायचंय फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स अँड वाय. एक्स आणि वायच व्हेरिएबल दिले. ओके पुढे काय सांगितलं बघ dx = 49 आहे, dy = -63 आहे, d बरोबर 7 आहे. जशा तसं क्वेश्चन आहे. पुढे काय सांगतं व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y. y ची व्हॅल्यू आधी x ची सांगितलं होतं तिथं बरोबर आहे. ठीक आहे x ची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला काय सांगितलं होतं रे आपण dx डिवायडेड बाय काय घेतलं होतं आपण d घेतलं होतं. पण इथं कशाची व्हॅल्यू सांगितलं बेटा तुला y ची व्हॅल्यू सांगितलेलं आहे. ज्यावेळेस तुला y ची व्हॅल्यू काढायला सांगितलेलं आहे मी मगाशी सांगितलं तुला फॉर्म्युला y काढण्यासाठी फॉर्म्युला काय बेटा dy डिवायडेड बाय dy तुला किती आहे रे बेटा किती आहे dy -63 आहे. d किती आहे तुझ्याकडं 7 आहे 7 नमकी झाले 63 पण मायनस साइन आहे. देन y इज इक्वल किती आहे तर -9 आहे का ऑप्शन मध्ये -9 बघ बरं इकडं आहे का. d इज इक्वल -9 या ठिकाणी आहे ऑप्शन लक्षात. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी येऊ शकतं. ओके चल त्याच्या पुढचा क्वेश्चन बघूया. 3 झाले. शेवटचा क्वेश्चन आहे बघ या पेपर मधला काय आहे बघ विच नंबर लक्षात रिप्रेझेंट द प्रोबॅबिलिटी. आता बघ कॅन नॉट याच्यामध्ये कोणती प्रोबॅबिलिटी कॅन नॉट असं क्वेश्चन दिले काय आहे. ऑप्शन नंबर किती येऊ शकतं ऑप्शन नंबर ए येऊ शकतं 1.5 लक्षात काय येऊ शकतं 1.5 हा ऑप्शन त्याच्यामध्ये काय येऊ शकतो. ओके चल त्याच्या पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी लगेच पाहूया. 2022 या ठिकाणी झालेला आहे ना. ठीक आहे आता 2022 झाल्यानंतर ना पुढे आपण कुठे जातोय पुढच्या क्वेश्चन मध्ये 1.5 त्याचं उत्तर येतं. चल 2022 कडे जातोय. 2020 आता संपलंय नाही मार्च 2022 संपलं. आता ऑगस्ट 2022 कडे आपण जातोय. आता ऑगस्ट 2022 कडे जात असताना याच्यामध्ये नेमकं बघ काय सांगितलंय बघ इथं काय म्हटलं बघ. हा क्वेश्चन महत्वाचा आहे बघ बेटा. हा क्वेश्चन नंतरच्या एका परीक्षेला सुद्धा पडलेला आहे त्याच्यामुळे या क्वेश्चन कडे थोडंसं लक्ष दे. ठीक आहे आता बघा या क्वेश्चन कडे इकडे लक्ष देत असताना काय म्हणतं फॉर अन एपी. एक एपी आहे लक्षात कुठल्या चॅप्टर मधला आहे अर्थमेटिक प्रोग्रेशन मधला 3ऱ्या चॅप्टर मधला आहे बघ. याच्यामध्ये ए इज इक्वल दिले बघ तुला ए इज इक्वल किती दिले रे बेटा 3.5 तुला ए इज इक्वल या ठिकाणी दिलेलं आहे. ए इज इक्वल किती दिलेलं तुला ए इज इक्वल काय दिलं रे बेटा ए इज इक्वल 3.5 आहे. देन डी इज इक्वल 0 आहे लक्षात. देन पुढे काय सांगितलं बघ काय म्हटलंय की बाबा टीएन बरोबर आपल्याला काहीतरी काढायचं असेल है ना. ठीक आहे तर टीएन बरोबर जर काढायचं असेल तर फॉर्म्युला आपला टीएनचा असं होऊ शकतो की बाबा टीएन इज इक्वल काय फॉर्म्युला तयार होऊ शकतो ए प्लस एन -1 ब्रॅकेट क्लोज डी. ए ची व्हॅल्यू किती आहे तुझ्याकडं 3.5 आहे प्लस लक्षात एन किती आहे तुमच्याकडं. आता बघ एन किती आहे तुमच्याकडं एन आहे तुझ्याकडं बघ माहित नाही ना लक्षात ठीक आहे एन माहित नाही -1 डी किती आहे तुझ्याकडे बघ रे ठीक आहे चल डी किती आहे डी आहे बघ तुझ्याकडे 0 लक्षात ठेव. हा 3.5 प्लस एन ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर 0 येतं ह्यांना मला मल्टिप्लाय केलं तरी 0 येतं. उत्तर किती येतंय 3.5 आहे का ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर बी. जर 0 असेल तर 0 ला किती मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं 0 येऊ शकतं. त्याच्यामुळे त्याचं पण उत्तर काय येऊ शकतं 3.5 येऊ शकतं. ओके चल 2 नंबरचा क्वेश्चन बघ याच्यामधला फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आला का डिटर्मिनंटचा क्वेश्चन. आधीच्या व्हिडिओमध्ये काही दिलं होतं लक्षात ठीक आहे डायरेक्ट एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढली होती.
पण इथं काय करायचं, तुला डी ची व्हॅल्यू काढायचे. आता बघ, ज्यावेळेस तुम्हाला डी ची व्हॅल्यू काढायची असते, डी ची व्हॅल्यू काढत असताना काय केलं जातं बघ, इकडं डी ची व्हॅल्यू काढत असताना काय केलं जातं. आता बघ, या दोघांचं आधी मल्टिप्लिकेशन करायचं बघ बेटा. या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधनं पुढच्या दोघांचं जे काही मल्टिप्लिकेशन आहे ते मायनस करायचं. बघ, आधी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, ह्याच्यामधून मायनस करायचं या दोघांचं मल्टिप्लिकेशन. किती येतं, 5 इंटू किती येतं बेटा, -4 मायनस 3 इंटू किती येतं रे, -7 या ठिकाणी येऊ शकतं, है ना. देन त्याच्यानंतर बघ, 5 किती येतं 20, पण पॉझिटिव्ह नंबरनं निगेटिव्ह नंबरला मल्टिप्लाय केल्यास येणार उत्तर कशामध्ये येऊ शकतं, निगेटिव्ह येऊ शकतं. ओके, -7 किती झाले 21, -21. देन -20 आपल्या जागेवरती मायनस मायनस काय होतं रे, +21. हा मायनस प्लस काय झाला, मायनस झाला. 21 मधून 1 गेले किती राहिले, 20 गेले. किती राहिले, 1 राहिले. आहे का ऑप्शन मध्ये 1, ऑप्शन नंबर डी. कळतंय, ठीक आहे. सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत. चल पुढचा क्वेश्चन. ओके, बघा पुढच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, लक्ष दे इकडं. पुढच्या क्वेश्चन मध्ये विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रूट 3 and 5. अरे बाबू, क्वेश्चन कसा आहे सांगतो, अगदी इझी क्वेश्चन आहे, काहीच अवघड नाही. काय करायचं माहित आहे तुला, फॅक्टरायझेशन मेथड माहित आहे. एक काम करायचं, फॅक्टरायझेशन मेथड वापरल्यानंतर ते 3 आणि 5 बरोबर असतं का हे चेक करायचं, काही स्थान घ्यायचा नाही. लक्षात कसं करणार ते, आता बघ मला सांग, ह्या इक्वेशन मध्ये आता फॅक्टरायझेशन एक लक्षात ठेव. आता सेंटरला किती आहे बेटा, 15 आहे ना. सेंटरला किती आहे तुझं, 15 आहे. म्हणजे त्याचे आपण काय करत असतो, फॅक्टर कोणाचे पाडतो रे, पहिल्याचा आणि शेवटच्याचा आपण मल्टिप्लिकेशन करतो आणि त्याचे फॅक्टर्स पाडतो. आता 8चे फॅक्टर बघ, इथे एक काम करायचं, 8चा आणि याच्या अलीकडे एकायचं ना, म्हणजे 1 आहे. 8चे ज्यावेळेस आपण फॅक्टर पाडतो काय पडतील रे, 3 आणि 5 पडतील का, पडणार नाहीत. ओके, चल 15चे आणि 1चे 3 आणि 5 फॅक्टर पडतील का, पडतील ना. लक्षात, ठीक आहे, पडतील. पण आता बघ ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे तुला लक्ष दे इकडं. ठीक आहे, आता बघ पडतील फॅक्टर्स बरोबर आहे, लक्षात, ठीक आहे. पण आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेव, ज्यावेळेस तुला ह्याचं उत्तर शोधायचंय, लक्षात, ठीक आहे. ऑप्शन नंबर सी कडे बघ बरं जरा, ऑप्शन नंबर सी म्हणतो, ऑप्शन नंबर डी कडे बघ बरं जरा, ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, आता बघ ह्याच्यामध्ये आता बघ ऑप्शन नंबर डी कडे बघ बरं. ऑप्शन नंबर डी चा जर विचार केला तर हे 15 आहे. या 15चे फॅक्टर्स असे पाडायचे, काय पडू शकतात बघा 15चे फॅक्टर्स, काय पडू शकतात 15चे फॅक्टर्स, 5 3 किती होऊ शकतं, 15 पडू शकतं, है ना. मग याला असं लिहू शकतो आपण, हे बघ रे, x² - 8x प्लस येऊ शकतं 15 = 0. फॅक्टरायझेशन मेथड माहिती आहे तुला, है ना. काय करणार, हा x² काय फॅक्टर पडले 5 आणि 3, ह्याच्या अलीकडे साइन कशाचा आहे, प्लस, म्हणजे त्याची बेरीज किती यायला पाहिजे, 8 यायला पाहिजे. आली का, 5 आणि 3 8 आली का. ह्याच्या अलीकडे साइन कशाचा आहे, मायनसचा आहे, म्हणजे दोघांना पण साइन कशाचं द्यायचं, मायनसचं द्यायचं. किती येतं, -5x - 3x + 15 = 0. बघ येते का, हे बघ, हे दोन या दोघांमधून कॉमन काढ, x राहिला. लक्षात, काय राहिले शिल्लक, x - 5 आहे, ही मायनस जशा तसं कॉमन काय निघेल 3x. इथं मायनस आहे तर प्लस काय होतं, मायनस किती येतं 5, है ना. ही सारखाले म्हणजे आपण बरोबर चाललो बेटा. काय करणार इथं, x - 5 आहे, दुसरी ब्रॅकेट मध्ये काय येईल, x - 3 येईल. देन x - 5 = 0 अँड दुसरं काय येऊ शकतं, x - 3 = 0. देन x = मायनस पलीकडे गेला प्लस, अँड x = काय होऊ शकतं, इथं मायनस आहे पलीकडे गेला प्लस. आलं का 5 आणि 3, आलं का बघ बरं, बघ 3 आणि 5 आलं. ठीक आहे. आता बघा सोपे सोपे क्वेश्चन्स या ठिकाणी आहेत. ठीक आहे, त्यामुळं आपण जास्तीत जास्त क्वेश्चनच्या असे क्वेश्चन सुद्धा परीक्षेला या ठिकाणी एमसीक्यू ला काय होऊ शकतात, तुला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अशा क्वेश्चन कडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघ याच्या पुढचा क्वेश्चन 4 नंबरचा थोडं राहिले फक्त, आणखीन 1-2 आहेत. बघ इकडे काय म्हणतं, देर आर 40 कार्ड्स. इथं बघ रे, प्रोबॅबिलिटी मधला आता सुद्धा क्वेश्चन, असा सुद्धा क्वेश्चन त्या ठिकाणी तुला काय होऊ शकतो, पडू शकतो, लक्षात ठेव. आता प्रोबॅबिलिटी मधला असा क्वेश्चन या ठिकाणी पडल्यानंतर ना इथं बघ रे, ठीक आहे, कसा सोडवायचा या क्वेश्चन, अतिशय सोपा क्वेश्चन्स आहे. असे क्वेश्चन्स एमसीक्यू मध्ये पडू शकतात. असे क्वेश्चन्स पडले, क्वेश्चन बघितला आपण घाबरून जातो, अजिबात घाबरायचं कारण नाही, है ना. मी आहे ना, त्यामुळे सोप्यात सोपे क्वेश्चन्स कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतील लक्षात, ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. काय म्हणतं, देर आर 40 कार्ड. किती कार्ड आहेत, 40 कार्ड आहेत. किती कार्ड असणार आहेत, 40 कार्ड आहेत. म्हणजे नंबर ऑफ यस तुला इथून मिळून जाईल. हे बघ काय येईल, यस काय करणार इथं, यस म्हणजे सॅम्पल स्पेस काय तयार होईल रे बघायचा, लक्षात काय तयार होईल, 40. 1 2 3 4 डॅश डॅश डॅश, शेवटचा किती येईल, 40 येईल. म्हणजे नंबर ऑफ यस किती मिळाला रे बेटा तुला, 40 मिळाला. पुढे काय सांगते बघ, एक काय म्हणतं, याच्यामध्ये 1 ते 40 पर्यंतचे आहेत.
ओके, आता हे एकदाच म्हणजे रॅन्डमली काय केले, ड्रॉ केले. पुढे काय सांगतं, प्रोबॅबिलिटी दॅर कार्ड लक्षात, ठीक आहे, इज मल्टिपल ऑफ 5. तर 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर जे काही कार्ड मिळतात त्याची प्रोबॅबिलिटी काय आहे ते काढायचे. आता बघ इव्हेंट ए पकडूया आपण. ओके, इव्हेंट ए काय म्हणतं म्हणजे नंबर ऑफ ए तुला काढायचे, बरोबर आहे. काय करणार, ओके, ए इज इक्वल काय मिळू शकतं बाळा तुला, नंबर ऑफ ए तुला काढायचंय. ए इज इक्वल काय मिळू शकतं, 5च्या पटीतली संख्या 5 आहे, 5 दुनी 10 आहे, 5 त्रिक 15 आहे, 5 चौक 20 आहे, 5 5 25 आहे, 5 1 30 आहे, 5 7 35 आहे, 5 8 40 आहे, 5 नंबर 45 आहे आणि 5 10 किती आहे, नाही तेवढं नाही, कितीपर्यंत 40 पर्यंत जायचं बेटा, तेवढं कुठे लांब जायचं आपल्याला. चल 40 पर्यंत इथंच भेटलं आपल्याला. ओके, चल इथं बघ आता इथं नंबर ऑफ ए किती मिळेल तुला, 1 2 3 4 5 6 7 8 किती मिळेल, 8 आहे. लक्षात, नंबर ऑफ ए किती आहे तुझा, 8 आहे. मग आता काय करायचंय तुला, पी ऑफ ए तुला काढायचंय, बरोबर आहे, प्रोबेबिलिटी ऑफ ए काढायचं ना. मग काय करणार इथं, पी ऑफ ए इथं बघ, पी ऑफ ए इज इक्वल काय करणार, नंबर ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ यस है ना. पी ऑफ नंबर ऑफ ए किती आहे रे तुझी, 8 आहे. नंबर ऑफ यस किती आहे, 40 आहे. 8 1 8 8 5 40 आहे का, 1/5 आहे का ऑप्शन मध्ये, आहे बघ ऑप्शन नंबर ए. ओके, चल सोपे सोपे आहेत, कळतंय का. फक्त व्हिडिओ बघून जायचा, बरोबर क्वेश्चन समजतात तुला. लक्षात, पहिला क्वेश्चन क्लिअरच आहे. चल शेवटचा क्वेश्चन पेपर आहे बघ, मार्च 2023 आहे, जुलै 2023 आहे, दोनच पेपर राहिले. 4 आणि 4 8 क्वेश्चन्स बाकी आहेत. ओके, बघ लक्षात ठेव, 8 आणि 8 16 क्वेश्चन्स आपण पाहिले पाठीमाग. ओके, आता फक्त हे 8 क्वेश्चन पाहतोय आणि थांबतोय बघ. ओके, चल 2023 मध्ये इथं बघ काय म्हणतं, ग्राफ ड्रॉ करण्यासाठी हा क्वेश्चन मला वाटतं पाठीमागे झालेला होता. काय म्हणते, टू दी ग्राफ ऑफ 4x एक इक्वेशन दिलेलं आहे. त्या इक्वेशन मध्ये जर ह्या इक्वेशनचं जर तुला ग्राफ जर काढायचं असेल तर आलं लक्षात, तर काय म्हणतं y. ओके, फाइंड दी y म्हणतंय, म्हणजे y इज इक्वल किती बेटा, क्वेश्चन मार्क. इथे दिले x बरोबर किती दिले तुला, 1 दिलेलं आहे. लक्षात, आता हे जे इक्वेशन आहे बेटा, या इक्वेशन मध्ये है ना, जिथं जिथं तुला x दिसतं तिथे किती टाकावं लागेल, 1 टाकावं लागेल. बाकी जशात तसं आहे ना. 4 इंटू किती येऊ शकतं रे, आता x बरोबर किती असेल, 1 असेल, प्लस 5y इज इक्वल किती येऊ शकतं बेटा, 19 येऊ शकतं. देन 4 1 4 प्लस 5y इज इक्वल 19. हा क्वेश्चन अगोदर झालेला होता वाटते. चल y इज इक्वल किती येणार, 19, इकडे प्लस पलीकडे गेला मायनस है ना. देन चल इथं काय येणार, 5y इज इक्वल 19 मधून 4 गेले 15, y इज इक्वल 15. हा 5 इकडे कशामध्ये रे, मल्टिप्लिकेशन, पलीकडे गेला डिव्हिजन. y इज इक्वल 3 आलं का, आलं ऑप्शन नंबर बी. सोपं आहे का उघड्या, सोपंच असते. क्वेश्चन नंबर 1 मध्ये मार्क्स गेली की आउट ऑफ पासून मुकलास बघ, लक्षात ठेव. 1 मध्ये मार्कच नाही जाऊ द्यायचे. बघ काय म्हणतं, आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन, खालील पैकी कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. आता मला सांग, ह्याच्यामध्ये जे काही इक्वेशन आहे, या इक्वेशन मध्ये जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन तुझं नाही, या क्वाड्रॅटिक इक्वेशन जे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुझं नाही बेटा, लक्षात, या क्वाड्रॅटिक इक्वेशन जे तुझं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. आता इथं तर सगळे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुला या ठिकाणी काय केलेले आहेत, दिलेले आहेत बेटा. आणि ह्याच्यामधलं आता क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं नाही जर बघितलास तर ह्याच्यामध्ये बघ बरं, हे बघ इक्वल, इथं मध्ये इक्वल आहे बघ, पहिलंच ऑप्शन तुला सापडू शकतं आणि तेच क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एक स्क्वेअर असला पाहिजे, बरोबर आहे, ठीक आहे, एका कोइफिशियंट सोबत एक व्हेरिएबल असला पाहिजे आणि एखादा सिंगल नंबर्स असला पाहिजे, बरोबर आहे ना. इथं बघ काय होतं, इथं अलीकडे प्लस आहे ना, इथं पण प्लस आहे, ज्यावेळेस इकडे येतं मायनस होतं, म्हणजे एक स्क्वेअर कॅन्सल होतं, इथं स्क्वेअरच नाही, तर कशाला क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल, मरायला का, अजिबात नाही ना. म्हणजे हाच ऑप्शन नंबर बरोबर आहे, याच्यात काही एक्स्ट्रा सोडत बसायची गरज आहे का, नाही. चल पुढच्या क्वेश्चन कडे. चल 3 नंबरचा क्वेश्चन, 6 क्वेश्चन शेवटचे बाकी आहेत बेटा. चल 3 नंबरचं काय म्हणतं, फॉर द गिवन एपी, झालाय हा क्वेश्चन है ना, झालाय का, आठवते का, बघ सोडवता येतो का, फटाफट. चल इथं बघ रे, ए इज इक्वल किती दिले तुला, बघ ए इज इक्वल 3.5 या ठिकाणी दिलेलं आहे तुला है ना. चल थोडं फास्ट घेतोय, हा क्वेश्चन तुला झालेला आहे म्हणून थोडं फास्ट घेतोय बघ बेटा. हे बघ ए इज इक्वल किती दिले, 3.5 दिले, डी इज इक्वल 0 आहे ना. काय फॉर्म्युला, टीएनचा फॉर्म्युला वापरायचा, टीएन इज इक्वल ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 ब्रॅकेट क्लोज डी. उत्तर काय येतं, डी जर 0 असेल त्या एन मायनस 1 डी ला मल्टिप्लाय केलं, आन्सर 0 येतं. 0 प्लस 3.5 किती येतं, 3.5च, म्हणजे ऑप्शन नंबर किती असेल, बी असेल. याच्यावर जास्त चर्चा करत नाही. चल पुढच्या क्वेश्चन कडे.
बघ क्वेश्चन नंबर 4 आहे तुझा. ह्या बघ हा सुद्धा झालाय का नाही. म्हणजे सारखे क्वेश्चन्स येऊ लागले बघ. ज्या वेळेस तुला सारखे क्वेश्चन्स येतील ना सोडवायला मजा येईल बेटा. म्हणजे तुझा कॉन्फिडन्स वाढेल. नाही बाबा सारखंच आहे, बोर्डाचा पेपर सोपा आहे, शाळेतल्या पेपर पेक्षा बोर्डाचा पेपर सोपा असते. हा कॉन्फिडन्स तुझा वाढेल म्हणून हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत घेऊन आलोय बघ. जास्तीत जास्त पोरांकडे शेअर करण्याचा व्हिडिओ प्रयत्न कर, जेणेकरून तुझ्यासोबत जे काही नापास होणारे पोरं आहेत त्यांचा हा क्वेश्चन म्हणजे येईल, त्यांना 4 मार्क त्यांची वाचतील आणि पास होतील बिचारे, है ना. चल नंबर ऑफ यस तुला काढायचंय. काय का दिले, पी ऑफ ए चा फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल नंबर ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ यस. लक्षात पी ऑफ ए दिले तुला किती आहे, 2 आहे. नंबर ऑफ यस माहिती नाही पण पी ऑफ ए माहित आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए 1/5 आहे. आधीच्याच मला वाटतं पहिल्या का दुसऱ्या पेपरमध्ये हा क्वेश्चन झालेला आहे, है ना. देन बघ आता ह्याच्यामध्ये 1/5 आपल्या जागेवरती पी ऑफ यस इक्वलच्या राईट साइडला डिव्हिजन मध्ये अलीकडे आला, मल्टिप्लिकेशन झाला, नंबर ऑफ यस इज इक्वल 2 आहे. देन हा नंबर ऑफ यस आपल्या जागेवरती इज इक्वल टू 5 इकडे डिव्हिजन, पलीकडे गेला मल्टिप्लाय, है ना. नंबर ऑफ यस इज इक्वल 5 दुनी 10 आहे का, ऑप्शन नंबर ए, है ना. सोपा आहे. ओके चल शेवटचे फक्त 4 क्वेश्चन. चल तुला पण मजा येत असेल बघ. चल जुलै 2023. आता बघ जुलै 2023 मध्ये हा क्वेश्चन तुला सोडवत असताना लक्षात ठेव या क्वेश्चन मध्ये बघ काय सांगितलेलं आहे. काय म्हणतं या क्वेश्चन मध्ये बघ जुलै 2023 चा हा क्वेश्चन आहे. काय म्हणतं बघ सम ऑफ फर्स्ट, इथं बघ रे काय म्हणतं या क्वेश्चन मध्ये, सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3 इज, म्हणजे जे काय 3चा जो काय पाडा आहे, 3चा जे काय टेबल आहे त्या टेबल मधल्या पहिल्या 5 जे काही येतं त्याची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायचंय. सम म्हटल्यानंतर मी आधी पण पाठीमागे असा क्वेश्चन आला होता समचा, मी तिथं तुला सांगितलंय सम म्हटलं की कुठला फॉर्म्युला वापरायचा, एसनचा फॉर्म्युला वापरायचा, बरोबर आहे. ठीक आहे. आता 3 म्हटल्यानंतर काय येईल याच्यामध्ये, आता बघ इथं सॅम्पल स्पेस की काय येऊ शकतं याचं, मला सांग बरं सॅम्पल स्पेस काय येऊ शकतं, सांग बरं याचं. त्या बघ रे सॅम्पल स्पेस काय येऊ शकतं, सॅम्पल स्पेस काय येऊ शकतं याचा बघ बरं. 3 म्हटल्यानंतर 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 5 म्हटले ना लक्षात. ठीक आहे असं येऊ शकतं, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये बघ ए बरोबर किती येऊ शकेल, 3 येईल. डी बरोबर किती येईल, 6 मधून 3 गेले, 3 राहिले. एन बरोबर किती आहे, पहिले 5 काढायचे आहे म्हणजे एन बरोबर किती असेल, 5 असेल, है ना. देन आता बघ एसएनचा फॉर्म्युला तुला इथं वापरावा लागतं. काय फॉर्म्युला एसएनचा, एस एन इज इक्वल n/2 ओके प्लस इन ब्रॅकेट 2a. लक्षात नाही इथं प्लस नाही रे, चुकलं इथं बघ तिथं नाही प्लस, इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 ब्रॅकेट क्लोज d असा. आता बघ एस एन म्हणजे किती, यस 5 इज इक्वल एन किती आहे 5 आहे, 2 जशा तसं हा 2 दोघांच्या मध्ये साइन इंटूच है ना. ए ची किंमत किती आहे तुझ्याकडं 3 आहे, प्लस एन किती आहे तुझ्याकडं 5 आहे, -1 डी किती आहे रे तुझ्याकडं 3 आहे, ब्रॅकेट क्लोज. आता बघ ज्या वेळेस हे झालं ठीक आहे. आता हे झाल्यानंतर पुढे बघ ह्याच्यामध्ये फक्त आपण काय केली, व्हॅल्यू टाकली. आता बघ हा 5/2 जशा तसं घ्यायचा, याच्यामध्ये 3 दुनी किती येते बाळा 6 येतं, हा प्लस 5 मधून 1 गेले 4 राहिले, 4 गुणिले 3 4 त्रिकोण 12 झाले, है ना. आता बघ इकडल्या साईडला सोडवतोय किंवा हे दिसत असेल. चल 5/2 दोघांच्या मध्ये साइन इंटूच 6 आणि 2 किती झाले 18 झाले. बे 1 बे 92 18 9 5 45. उत्तर किती आहे 45 आहे का ऑप्शन मध्ये, आहे का ऑप्शन मध्ये 45. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. चल पहिला झाला. कळालं का रे, एसएनचा फॉर्म्युला वापरायचा. सम म्हटलं की एसएनचा फॉर्म्युला वापरायचा, लक्षात ठेव. सम म्हटलं रे म्हटलं एसएनचा फॉर्म्युला, पुढे ताणच घ्यायचा नाही. ओके चल डिटर्मिनंटचा क्वेश्चन झालाय आपला असा क्वेश्चन. जास्त याच्यावरती चर्चा करत बसणार नाही, तरी पण थोडासा फास्ट मध्ये सोडून देतो तुला. बघ इकडं डिटर्मिनंटचा क्वेश्चन कोणत्या पद्धतीने या ठिकाणी सोडवला जातं. ओके चल ह्याच्यावरती झाली आपली चर्चा, तरी सुद्धा थोडंसं फास्ट सोडवतोय. चल 3 गुणिले 5 किती आहे रे बेटा, 3 × 5 मायनस येईल, है ना. काय येईल इथं मायनस किती येणार, मायनस या दोघांचा गुणाकार 2 × 4 5 त्रिक 15 मायनस 4 दुनी 8, 15 मधून 8 गेले किती राहिले रे 7 राहिले. आहे का ऑप्शन, ऑप्शन नंबर बी. ओके चल असे क्वेश्चन्स विचारतात बघ, या वर्षी सुद्धा असे क्वेश्चन्स विचारतील, त्यामुळे या क्वेश्चन कडे थोडंसं लक्ष दे. चल आता बघ 3 नंबरचा क्वेश्चन, हा पण क्वेश्चन झाला बेटा, पाठीमागे झालाय, आपण पूर्ण सोडवलाय. रूटचा सेम क्वेश्चन आहे जशात तसं. काय रे ऑप्शन नंबर डी. ऑप्शन सहित असा आहे नाही, ऑप्शन बदलले फक्त.
त्यावेळेस ऑप्शन नंबर डी मध्ये होतं, इथं बी आहे. आलं लक्षात? ठीक आहे, हे बघ ऑप्शन नंबर बी येते तुझं. ह्याच्यामध्ये काय येऊ शकतं, ऑप्शन नंबर तुझं बी येतंय. काय येतंय, फॅक्टरायझेशन मेथडनेला काय करायचं, सोडवायचं आणि उत्तर एक्स आणि वायची व्हॅल्यू जे काही एक्स आहे, एक्सची व्हॅल्यू जी काही येते ती एक्सची व्हॅल्यू 3 आणि 5 येते का चेक करायचं. ही उत्तर तुझं बरोबर आहे. ओके, चल पुढचा क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन नंबर 4. इथं बघ रे, 2 कॉइन आर टॉस्ड सायमल्टेनियसली, राईट द नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट नंबर ऑफ यस. 2 टॉस जर एकदाच तुझ्याकडे एकच 2 कॉइन दिले, एक जर कॉइन दिला तर काय पडेल, एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल. लक्षात ठेव, इथं कन्फ्युज होत बघ. एकच कॉइन जर विचारलं तर कधी हेड पडू शकतं, कधी टेल पडू शकतं. 2 कॉइन जर टाकले, बघ आता माझ्याकडे 2 कॉइन आहेत, जर 2 जर कॉइन टाकले असतील, हे बघ जर आता माझ्याकडे 2 कॉइन आहेत, म्हणजे काय होईल, मला नंबर ऑफ यस काय करायचं इथे शोधायचं आहे. आता नंबर ऑफ यस मला जर शोधायचंय, नंबर ऑफ यस शोधण्यासाठी बघ इकडं नंबर ऑफ यस इज इक्वल, आता 2 कॉइन आहेत माझ्याकडे, काय पडतील, एक तर हेड पडेल किंवा दोन्हीत बी हेड पडू शकतं, किंवा दोन्हीत बी काय पडू शकतं, टेल पडू शकतं. लक्षात, किंवा एकात हेड पडेल एकात टेल पडेल, किंवा एकात टेल पडेल एकात हेड पडेल. बरोबर आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काय पडणार आहे का रे, नाही. म्हणजे नंबर ऑफ यस किती मिळेल बेटा तुला, 4 आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, हे बघ असे सोप्यात सोपे क्वेश्चन्स या ठिकाणी आहेत. असेच क्वेश्चन या 2024चा एक राहिलाय क्वेश्चन पेपर. ओके, ठीक आहे, टाईप झाला नाही म्हणून थोडंसं आपण लेट घेतोय. ओके, नक्कीच ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तोही पेपर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. लक्षात ठेव, तेच क्वेश्चन बार बार एमसीक्यूला विचारले गेले बेटा. जेवढे क्वेश्चन्स तू पाठीमागचे जे काही झालेले पेपर्स आहेत, तेवढे झालेले पेपर्स तू सोडवशील, तेवढा पेपर तुला सोपा जाईल. या व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत मी तर पोहोचण्याचा प्रयत्न करेनच, परंतु त्याचसोबत तू सुद्धा पाठीमागचे जे काही पेपर्स आहेत ते पेपर सोडवण्याचा प्रयत्न कर. नक्कीच तुला चांगले मार्क्स मिळतील आणि मिळोत हीच अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून करतो बेटा. ओके, चल जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त मुलांपर्यंत, जास्तीत जास्त तुझ्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा तुझ्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न कर. ज्यांचा क्वेश्चन नंबर 1A आहे तो 1A या जेवढे काही गणित आज मी घेतलेत या गणितामधून तुझा क्वेश्चन नंबर 1A क्लिअर होईल. तुला एक्स्ट्रा अभ्यास करायची गरजच पडणार नाही, है ना. ठीक आहे, त्याच्यासाठी जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढा हा व्हिडिओ पहा. ओके, जास्तीत जास्त लोकांकडे पाठवा. लक्षात, ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला, व्हिडिओला लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नकोस. ओके, ठीक आहे, चल लवकरच भेटूया. पार्ट 2 चे काही व्हिडिओ टाकणार आहे. पार्ट 1चा क्वेश्चन नंबर 1B लवकरच घेऊन येतोय, 2A लवकरच घेऊन येतोय, 2B लवकरच घेऊन येतोय. म्हणजे सर्वच व्हिडिओ लक्षात किंवा सर्वच गणित तुझ्यापर्यंत घेऊन येण्याचा 5-6 दिवसामध्ये प्रयत्न करणार आहे. ओके, चल तू फक्त चांगला अभ्यास कर, चांगला पेपर सोडव. ओके, चल भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.